हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा गेल्या शनिवारी शूट करून ठेवला होता, पण एडिटिंगला मात्र वेळ नव्हता मिळालेला. आणि तोही अर्ध्यातून म्हणजे दुपारी शनिवारी मला ॲक्च्युली थोडं काम होतं, तर बाहेर जायला लागलं होतं जेवण वगैरे आवरून. आणि तिथून आल्यानंतर मग भांडी मी तशीच ठेवली होती, कारण मला लेट होत होतं. आणि तिथून आल्यानंतर मग मी हे शूट करायला घेतलं होतं. तर आता संध्याकाळचे मला वाटतं 4 वाजले होते, 4 ते 4:30. आणि सकाळची भांडी माझी पडून होती, तर ती मी आता आवरते, कारण जाताना मला लेट होत होतं म्हणून मी भांडी तशीच ठेवली होती. उष्ट वगैरे काढून घेतलं होतं त्याच्यातलं फक्त. आणि आता ही संध्याकाळी सगळी भांडी मी धुवून घेते, सकाळची जमा झालेली, कारण आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली, तर सगळी भांडी मला लागतीलच ती. तर तिथून आल्यानंतर तर आधी घरानं झाडू मारला, थोडं एक 5-10 मिनटं आराम केला आणि मग हे भांडी मी आवरायला घेतली. आणि फरशी वगैरे पुसायची बाकी होती, पण ती आता काही मला जमणार नाही पुसायला, कारण आता ऑलरेडी संध्याकाळ झालेली, म्हणून मी फक्त झाडू मारून घेतलं व्यवस्थित. आणि तसंही फारसं घाण नव्हतं झालेलं, कारण काल संध्याकाळी पुसली होती, त्यामुळे फारशी घाण नव्हती झालेली. तर इथे आता ही सकाळची भांडी, आणि आता मी तिथून आलो तेव्हा अहोंसाठी चहा केला होता ती भांडी, असं सगळं मी धुवून घेतलं. आणि आत्ता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे, तरीसुद्धा मला किचन कट्टा हा पूर्ण म्हणजे क्लीन लागतो स्वयंपाक बनवताना, म्हणून मी गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि आत्ता मला त्याच्यावर स्वयंपाक करायचा आहे खरं तर, पण तरीसुद्धा मी ते क्लीन करून घेतलं, किंवा मग नंतरही करू शकले असते मी स्वयंपाक झाल्यावर, पण म्हटलं नको, मला असंच आवडतं क्लीन केलेलं, आणि त्यानंतर स्वयंपाक करायला खरं मन लागतं, मनापासून स्वयंपाक केला जातो. तर आता संध्याकाळचीच वेळ झाली होती, आणि हे सगळं काही आवरताना मला 5-5:30 झाले होते. आणि आता स्वयंपाक करायला घेते. तर आजच्या स्वयंपाकात खरं तर मी आज शूट करणार नव्हते, पण बऱ्याच दिवसानंतर मी आज मुगाची चटणी बनवते. जे काही आपले सुके मूग असतात त्यांची, ते 2 दिवसापासून भिजत घातले होते, पण घरात 1-2 भाज्या होत्या, तर त्या मला आधी संपवायच्या होत्या, म्हणून ती चटणी पुढे ढकलली जात होती, उद्या करूयात म्हणून. पण आज ती मला करायची. आता आम्हाला तिघांना खूप जास्त आवडते, आणि स्पेशली मला आणि आधीला फारसं नाही आवडत, पण आम्हाला दोघांना खूप जास्त आवडते. कारण ती ना जनरली जे काही मुगाचे शेंगा असतात आणि त्याचे दाणे असतात कोवळे, तर त्या दाण्यांची बनवली जाते. पण इथे तर शेंगा काही अवेलेबल होत नाही, आणि गावाकडं नाही फारसं, म्हणजे असं ह्यावर्षी काय गेल्या 2-3 वर्षांपासून शेंगा आणल्याच गेलेल्या नाही आहेत. तर मी असंच बनवते, जे काही आपले वाढलेले मूग असतात त्यांना भिजत घालते, आणि भिजत घालून मग त्यांची मी ती चटणी बनवते. आणि ह्या मुगाच्या चटणीसोबत मी कढी बनवते नेहमी, कारण आमच्याकडे हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडीने खाल्लं जातं. म्हणजे मुगाची चटणी नाही, पण कढी असली की मुगाची डाळ ही आवर्जून बनवली जाते. तर मुगाच्या डाळऐवजी मी ही चटणीच बनवते. तर ते दाणे जे होते ते मी स्वच्छ धुवून घेतले होते, जे काही भिजत घातले होते ते, आणि त्यांना तर तव्यावर भाजून घेते, ज्यामुळे की त्यांच्यातलं सगळं पाणी शोषलं जातं, आणि थोडंफार त्यांना भाजूनसुद्धा घ्यायचे. तर ते दाणे मी आता भाजून घेते, आणि दाणे भाजून होते तोपर्यंत बाजूला मी कणिक मळून ठेवली. आणि चटणी बनवण्यासाठी ते थोडीफार तयारी करते. तर मिक्सरच्या जारमध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या 5 ते 6, आणि त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या होत्या, आणि थोडीशी कोथिंबीर. असं मी मिक्सरमधून हे सगळं वाटून घेतलं होतं. आणि मी नेहमी कढी आणि हे मुगाची चटणी बनवते, किंवा मुगाची डाळ बनवते सुकी, तेव्हा त्यासोबत भाकरी बनवते. पण आज भाकरींचं पीठ नव्हतं, म्हणजे एक भाकर झाली असती, पण मग मला कंटाळा आला की 2-3 पोळ्या बनवायच्या, परत एक भाकरी बनवायची, त्याच्यापेक्षा मी सगळ्यांसाठी पोळ्याच बनवलं होत्या. आणि तसं आधी भाकरी खात नाही, म्हणून मग मी आज पोळ्याच बनवायला घेतलं होतं, म्हणजे कणिक मळून ठेवली होती. तर इथे छान असे दाणे भाजून घेते मी पूर्ण आता. आणि ही चटणी कोणी खाल्ली त्यांनी मला कमेंट करून सांगा, आणि कोण अशा पद्धतीने बनवतं जसं की मी बनवते त्यांनी मला कमेंट करून सांगा, कारण ही ओल्या दाण्यांची खूप छान लागते, पण ते आता म्हणजे भेटत नाही सहसा, म्हणून मी असं बनवते. तर इथे वाटण झालं होतं माझं, ते मी बाजूला काढून घेतलं. आणि आता दाणेही भाजून झाले होते, तर त्यांना गार होण्यासाठी मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून ठेवले बाजूला, कारण त्यांनाही आपल्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जाडसर असं, पण मग ते गार झाल्यावर फिरवायचं आहे. तोपर्यंत तवा तापला होता, तर मी सोबतच आता जी काही कणिक मळून ठेवली होती तर छान मुरली होती, तर त्याच्या पोळ्या बनवून घेते. आणि मी एवढ्या घाईघाई स्वयंपाक करत होती आधीसाठी, की तो त्याला जायच्या आधी त्याचं जेवण व्हायला हवं म्हणून.
पण स्वयंपाक तयार असूनसुद्धा आधी न जेवताच गेला होता. काय माहिती त्याला काय कंटाळा आहे. तो कंटाळा नाही, पण त्याचं असं म्हणणं असतं की संध्याकाळी जेवण करून गेल्यावर मला तिथे पडायला प्रॉब्लेम येतो रनिंगसाठी वगैरे, म्हणून तो सहसा जेवून जातच नाही संध्याकाळी. मी लवकर जरी आवरून ठेवलं तरी तिथून आल्यावर मग तो एकटा जेवतो. तर इथे माझ्या आता पोळ्याही बनवून झाल्या होत्या. त्यानंतर आता मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आणि चटणी बनवण्यासाठी, आणि त्याला जे काही आपलं चॉपर असतं त्यात बारीक असं चॉप करून घेतलं होतं. हाताने कट करू शकतो आपण, पण हाताने तेवढं बारीक पीस त्याचे होत नाही, त्यामुळे खूप वेळ लागतो मग ते भाजायला, कांदे तळायला वगैरे. तर त्यामुळे मी चॉपरमधूनच फिरून घेते सध्या आता, आणि वेळही कमी वेळ लागतो, वेळही वाचतो आपला. तर आधी मला कंटाळा यायचा की त्याला काढायचं, धुवायचं, परत धुवायचं वापरून झाल्यावर, त्यामुळे मी ते फारसं वापरत नव्हते. पण आता गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त वापरायला मी सुरुवात केलेली आहे, कारण कांद्यांमुळे खूप डोळ्यांना पाणीसुद्धा येतं, तर तोही त्रास यामुळे जरा कमी होतो. आणि एकसारखा कांदा कट केला जातो बारीक, जसं पाहिजे आपल्याला तसा. तर इथे कांदाही मी आता कट करून ठेवला आहे, आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो ठेचा बनवून घेतलेला आहे चटणीसाठी लागणारा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचा, तर त्याच भांड्यात मी आता हे दाणेसुद्धा जाडसर फिरवून घेतले. पूर्णपणे गार झाल्यावर मी त्यांना फिरवते. एक 1-2 वेळा आपल्याला फक्त पल्स मोडवर त्यांना चालवायचे 2 मिनिटांसाठी, 1 मिनिटासाठी, आणि जाडसर असं कूट करून घेतलं होतं दाण्यांचं. तर दाण्यांचं कूट झालं आहे. आता कढईमध्ये तेल घेतलं होतं आणि थोडंसं जिरं घातलं होतं, आणि त्यात कढीपत्ता, आणि आपण जो काही ठेचा बनवून ठेवला होता तर तो घातला होता. आणि त्यानंतर भरपूर असा आपण कट केलेला मोठ्या साईजचा कांदा घेतला होता मी जरा, तर तो कांदा घातलेला आहे आता. आणि कांदा आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि सोबतच मी इकडे कढी बनवण्यासाठी तयारी करत होती, तर दही मागवलं होतं मी, आणि कढीची तयारी करत होती, आणि इकडे चटणीकडे लक्ष ठेवत होती. तर छान असे कांदे भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद ॲड केली, आणि बस सिंपल एवढ्याच काही गोष्टी त्यात पडतात, पण खूप छान ती चटणी लागते. आणि त्यात आपण मिक्सरमधून हे जाडसर वाटून घेतलेले दाणे मी आता मिक्स करते आहे, कढईत घालून घेतलेले. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि हे मी सुक्या दाण्यांची चटणी बनवते म्हणून यात थोडं पाणी घालावं लागतं दाणे शिजण्यासाठी, म्हणून म्हणजे ते पूर्णपणे म्हणजे सुकलं जातं ते पाणी, आणि खूप छान अशी आपली चटणी शिजून होते. आणि जर का आपण ओल्या दाण्यांची बनवत असू तर मग त्याला पाणी वगैरे काही लागत नाही, पण ह्या जे काही आपले सुके मूग असतात तर त्यांची चटणी बनवायची असेल तर पाणी मात्र थोडंसं घालावंच लागतं. तर तसंच मी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून आता त्याला वाफेवर छान असं शिजवून घेतलं होतं, आणि आपली चटणी आता इथे झालेली होती. त्यानंतर मी कढी बनवून घेते. तर कढी तर भरपूरदा माझं दाखवणं झालेलं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल तूप एकत्र घेतलं होतं. कधी कधी फक्त तुपात बनवते, कधी कधी तेलात बनवते. तर आज तेलात बनवते मी. तेल घातलं होतं, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, 2-3 लवंगा, थोडंसं दगडफूल, आणि सुंठ कुटून घातलं होतं. आणि त्यानंतर मग आता इथे मी बेसन पिठाचा आणि दह्याचा जो घोळ बनवून ठेवला होता तर तो घालते. आणि बस अशा पद्धतीने मी कढी बनवते. आणि कढी बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, प्रत्येकीची पद्धती वेगळी असते बनवण्याची. तर माझी अशी आहे. आणि हळद ह्या वेळेस मी दह्यातच घालून मिक्स करून घेतली होती. आणि कसुरी मेथी जी आहे तर ती कढी पूर्ण शिजून झाल्यानंतर मी त्यात ॲड करते. मीठ आणि कसुरी मेथी कढी शिजून झाल्यानंतर ॲड करते, ज्यामुळे की अगोदर जर आपण मीठ घातलं तर कढी फाटू शकते आपली, त्यामुळे मी लास्टला घालते. तरी ती कढी बनवून झालेली आता, आणि चटणी तयार झालेली आहे आपली. आणि आपल्या बायकांची एवढी प्रॅक्टिस झालेली असते की स्वयंपाक बनवताना किचनमध्ये एक काम करताना आपण एकच काम कधीच करत नाही, त्याला लागून आपण सोबतच दुसरे 2-3 कामाला आवरत असतो. तर तसंच माझं चाललं होतं, कारण आत्ताच मी मगाशी किचन आवरलं होतं म्हणून जे काही भांडी निघत होती तर ती लागलीच मी त्यांना स्वच्छ करून घेत होती आणि भांड्यांमध्ये ठेवत होते, म्हणजे तेवढंच मला पुढे गेल्यावर ते सोपं पडेल. आणि संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे मी दिवेही बनवून ठेवत होती बाजूला, म्हणजे फक्त त्यांना लावायची आता गरज राहील जेव्हा आपल्याला म्हणजे अंधार पडेल तेव्हा. तर त्यामुळे मग मी संध्याकाळच्या देवपूजेची तयारी करत होती, आणि त्यासोबतच मला आता जे काही दही होतं घरात तर ते संपलं होतं, कढी बनवून झाली होती, तर थोडंसं मी त्याच्यातून विरजण काढलं होतं. तर ते दहीसुद्धा मी दुसरं परत अजून लावून ठेवलं, कारण मला म्हणजे लागतं रोजच्या रोज दही. तर तेही मी पुन्हा एकदा लावून ठेवलं होतं उद्यासाठी. आणि पोळ्या वगैरे बनवून झाल्यावर तवा गार झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला दाणेसुद्धा भाजायचे होते, शेंगदाणे, ज्यांचे की आता मी जे काही कूट बनवून ठेवते तर ते संपलं होतं.
पण मग तो तवा गार झाला होता म्हणून म्हटलं आता उद्या पोळ्या बनवूयात तेव्हा करूयात. कारण आत्ता जर शेंगदाणे भाजून ठेवले असते तर थोडंसं एक्स्ट्राचं जो काही कूट असतं तर तो मी बनवते तर त्यांना गार व्हायला खूप जास्त वेळ लागला असता आणि मला रात्री लेट झालं असतं, जे की व्हिडिओसाठी मला थोडा वेळ द्यायला लागतो म्हणून. तर मी ते आत्ता भाजले नाही आणि आत्ता भाजून ठेवले असतं, सकाळी जरी केलं असतं मी तरी चाललं असतं, पण एक दोनदा मागे त्यांच्यात मुंग्या झाल्या होत्या रात्रभर ठेवल्यामुळे. भाजून शेंगदाणे बाहेर ठेवले होते मी फॅनखाली, तर त्याच्यासाठी मग मी ते अवॉइड केलं, नंतर करूयात सकाळी म्हणून. इथे आता चटणी तयार झालेली, छान शिजून झालेली आहे आणि कढीसुद्धा आपली शिजून झालेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट की जेव्हा आम्ही कढी बनवतो तेव्हा एखाद्या वेळेस भाजी नसेल तर आमच्याकडे एक चटणी बनवली जाते, म्हणजे स्पेशली जास्तीत जास्त माझ्या माहेरीच मी ती खाल्लेली आहे. तर जी काही आपली जाड मिरची असते तर त्यात लसूण वगैरे कुटून आणि तेल घालून तिला गरम केलं जातं. तर अशी काहीशी ती चटणी दिसते, बऱ्याच जणांनी खाल्ली असेल, मी तर खूप जास्त खाल्लेली लहानपणी. तर तेल घालून आणि थोडंसं मीठ घालून तिला बनवलेलं असतं, गरम केलेलं असतं. तर तीही खूप छान लागते कढीमध्ये. एखाद्या वेळेस जर का भाजी बनवण्याचा कंटाळा आला, फक्त कढी असेल बनवलेली, तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. आमच्याकडे खूप खाल्लं जातं ते आणि स्पेशली माझ्या माहेरी. तर फायनली आता जेवणाची वेळ झाली होती. आधी जेवण न करताच गेला होता, आम्हीच होतो दोघंजण. तर इथे ही मुगाच्या दाण्यांची चटणी आणि कढी, पोळी किंवा मग भाकरी, हे खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करून बघा. मुगाची डाळ तर आपण भरपूरदा बनवतो, पण अशा पद्धतीने चटणीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.